वाळकी परिसरात पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा आणि अतिक्रमणांमुळे बंधारे फुटले. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वालुंबा नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नदीपात्रातील अतिक्रमण आणि पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बंधारे फुटल्याने शेतजमिनी, रस्ते आणि पिके वाहून गेली. कामरगाव, अकोळनेर, भोरवाडी, खडकी आणि वाळकी परिसरात महापुराने धोक्याची पातळी ओलांडली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी वालुंबा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने नदीला महापूर आला. कामरगाव, अकोळनेर, भोरवाडी आणि खडकी, वाळकी परिसरात अतिवृष्टी झाली, तर अस्तगाव आणि सारोळा कासारमधून येणाऱ्या पूर्वा नदीने वालुंबाला मिळून पुराची तीव्रता वाढवली. वाळुंबा नदीवर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याची आवक वाढली आणि महापुराने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे वाळकी ते शिराढोण दरम्यानचे बंधारे फुटले आणि शेतजमिनी, रस्ते, पूल आणि दुकाने पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभ्या केलेली कांदा, पालेभाजी आणि फळबाग यासारखी पिके पूर्णपणे नष्ट झाली, तर काही ठिकाणी शेतजमिनीच वाहून गेल्यात. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.